शहादा शहरातील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील पाणी टंचाईसह विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर संतप्त झालेल्या सुमारे 500 ते 600 विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री आंदोलन छेडले। विद्यार्थ्यांनी मोहिदा चौफुलीजवळ तब्बल 3 तास रस्ता रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। वसतिगृहात गेल्या 4 वर्षांपासून पाण्याची समस्या कायम असून वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी व प्रकल्प अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। विद्यार्थ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। यावेळी पाणीटंचाईसह इतर मागण्या 8 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले। प्रशासनाने वसतिगृहासाठी नवीन बोअरवेल, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि 3 अश्वशक्ती क्षमतेची मोटार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले। तसेच परिसरातील वाढलेले गवत व झाडाझुडपांची स्वच्छता, जिम, ग्रंथालय आणि संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रस्ताव असल्याचे स्पष्ट करण्यात आले। शहादा OTSP परिसरासाठी 1.5 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला असून जे मुख्य शहादा पाणीपुरवठा पाईपलाईनमधील तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत वसतिगृहाकडे परतण्याचा निर्णय घेतला। मात्र 8 दिवसांत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। ही बातमी NDT न्यूजचे मुख्य संपादक प्राध्यापक शोएब शहा यांनी लिहिली आहे। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहिदा, तालुका शहादा येथील विद्यार्थ्यांनी आज त्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। तात्काळ प्रकल्प प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि या ठिकाणी जी मुलींच्या वसतिगृहाच्या इथे एक नवीन बोर केलेली आहे त्या बोरचे पाणी पाईपलाईन करून 3 HP मोटर टाकून विद्यार्थ्यांना तात्काळ उद्यापासून त्याचा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल। त्याचप्रमाणे एक नवीन बोर प्रस्तावित आहे, त्याची मान्यता मिळाल्यावर लगेच सदर बोरचं काम देखील करण्यात येईल। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाकीच्या मागण्या होत्या की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे गवत वाढलेलं असतं त्यासाठी साफसफाई, विद्यार्थ्यांना जिम हवी आहे, विद्यार्थ्यांना लायब्ररी हवी आहे आणि काही कॉम्प्युटर्स हवे आहेत। तर प्रकल्प प्रशासनाने 8 दिवसांचे अवधी मागून घेतलेला आहे आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रकल्प प्रशासनाचा प्रयत्न आहे। या ठिकाणी शहादा हा OTSP एरिया आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आम्ही एक बोर प्रस्तावित केलेला आहे। त्याचप्रमाणे या वसतिगृहासाठी एक डेडिकेटेड 2.5 लाख लिटरची पाण्याची टाकी देखील बांधलेली आहे। परंतु शहादा शहराला पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमध्ये नेहमी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असतात। आजच मी इथल्या नगरपालिका सीओंशी देखील बोललो, त्यांनी देखील तेच सांगितलं की शहादा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जी पाईपलाईन आहे तिथल्या जॅकवेलच्या इथली मोटर जी आहे ती नादुरुस्त झाल्यामुळे या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला। यावर निश्चितच तात्काळ तोडगा काढण्यात येईल। NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा।